नारंदीच्या तिरी चालला हा हरी, चालला हा ट्रॅक्टर भरी. मग जय महाराष्ट्र पब्लिक, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. सकाळी सकाळी उठून मळ्यात गेलो ट्रॅक्टर घेण्यासाठी व तिथं आपला खास दोस्त सापडला टॉकी व आपलं हे मळ्यातलं छोटंसं एक फार्म हाऊस व त्याच्यानंतर रपसप काम केलं व ट्रॅक्टर जोडला आणि परत रवाना झालो आपल्या लॉन्सकडे. आणि त्याच्यामध्ये बघतो काय ताजी नेहमीप्रमाणेच फुलं तोडत असत व देवीला वाहण्यासाठी व पूजा करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये आमची दिलदार ताई बघा, ताई सध्या नोटा मोजायचं मशीन सापडत नाही आणि त्याच्यामुळे मोजायची प्रॅक्टिस करायला व त्याच्यासोबत कोणी आमचे बंधू, मोठे बंधू. त्याच्यामध्ये वाहनांचा तापा म्हणजे फत्तेबुरुज नाका. सकाळी सकाळी रवाना झालो परत एकदा नेहमीप्रमाणे हॉटेलचा भाजीपाला घेण्यासाठी दादासोबत आपल्या. त्यानंतर मस्त गरमागरम कॉफी घेतली व त्याच्यानंतर किरकोळ कायकोळ सटर बटर जे सामान असतं आपल्या हॉटेलचं सटर बटर घेतलं व दादा नेहमीप्रमाणे फोनमध्येच व्यस्त. पोचलो हॉटेलवर एकदाचं. हॉटेलवर पोचलो आणि परत निघालो. परत जाता जाता बघतो काय महामंडळ एमटी फसलेली. त्याच्यानंतर परत सामान घेतलं आणि परत मग आपल्या दादाची गाडी कशी एकदम फास्ट 70-80च्या स्पीडनी रपसप 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 खेळत चालली आपल्याला वाऱ्याच्या झोक्याने. आणि त्याच्यामध्ये आज यूट्यूबचं आपलं जे थंबनेल आहे बैलगाडा स्पेशलचं, ते याच्यामुळं आहे की आपल्या लॉन्सवर जे आजचा कार्यक्रम रात्री संपन्न होत आहे त्यामध्ये खास बैलगाड्याने मिरवणूक काढण्यात आली व संस्कृती जपण्यात आली, याचा अभिमान वाटला. त्याच्यामुळे आज ते थंबनेल टाकलेलं आहे. व नाही चुकलं हे ताक नाही मौली, स्पेशल अंगूर रबडीचं नियोजन चालू आहे आजच्या संध्याकाळसाठी. तर तुमच्या तोंडाला कवर पाणी येत आहे. आणि ही नवीन खरेदी आपल्या अक्षय भाऊंची S1 Pro खास LED जे त्यांच्या टीमनी परत एकदा घेतल्या डेकोरेशनसाठी. व या आपले कालचे आंबाचोर आप्पा तुम्हाला तर माहीतच आहे, सुंदर असं डेकोरेशनची कलाकृती मागच्या पडद्यामागचे जे कलाकार म्हणजे आमचे अक्षय भाऊ त्याचा डेकोरेशनचा व्हिडिओ काढताना. आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की नेमकी ही पद्धत कोणती या भायांची. नारळ व जे कळस घेऊन चालले ते. आणि त्याच्यानंतर भेटले आपले जिगरी जिवलग बंधू चिकूभाऊ शिंदे. कामामध्ये असं तसं आम्हाला सांगतात की कोणत्या बँकमध्ये किती पैसे काय करायचे त्या पैशांचं. व आमच्या 21 तारखेला पेपर आहे आणि आम्ही दोघं मस्त गाडीमध्ये गप्पा मारतोय, निवांत करतोय, चिल करतोय जस्ट. आणि त्याच्यामध्ये परत एकदा दुर्मिळ क्षण झाला आणि आमची परत एकदा रामराम श्यामश्याम नेहमीप्रमाणे झाली घाई गडबडीत. तरी ते आम्ही दरवेळेस एकमेकांना मदत करत व त्याच्यानंतर आमच्या दादांतर्फे खास गुल्फी चारण्यात आली. परत एकदा लॉन्सवर जाऊन रबडी जी आहे तिची टेस्ट घेण्यासाठी आमच्या दादांना बोलवण्यात आलं व मस्त अशी सुंदर रबडीची टेस्ट घेतली. हॉटेलवर देवपूजा करताना आमचे मॅनेजर बंधू, अरे बाप रे, एकदम खूप श्रद्धा आहे त्यांची देवावर. ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे आमच्या लॉन्सचे. व जाळ आणि धूर करण्याची आयडिया जर कोणाला असेल तर आमचे स्वप्नील भाऊ कोटमे यांना. बघा काय धूर बनवले, हो देवाची पूजा करते असं बोललं नाही पाहिजे. शिव 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 शिव. आणि त्याच्यानंतर काय झाली सुट्टीने लटकवलं आम्हाला कामावर. मग सुट्टी त्यांची झाली आणि आलो घरी तर बघ आमची खास आचारी हे नाश्त्याची सोय रात्री आम्ही का बरं खातोय. आणि त्याच्यामध्ये लॉन्सवर गेलो तर बघा असं सुंदर असं डेकोरेशन व 100% निम्मी रात वरण भात या पद्धतीचाच आज आमचा कार्यक्रम नक्की होणार. कारण की अजून कोणीच आलेलं नाही. त्याच्यामध्ये हे दोघं काहीतरी लपंडाव खेळायले. आणि त्या बघा अरे बापरे, फ्रीज आणि ते आता यांनी मला सांगा या एमटी देणार आहेत का बरं. आणि त्याच्यामध्ये आमची हे 2 येडे बघा, यांना वाटू राहिलं जसं काही मी ते फ्रीज आणि ते घेऊनच चाललोय. वा 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 वा, रबडी तयार झालीत म्हणायची. या की मग खायला. चला आता मी रबडी खायला बी लागतो. आणि व्लॉग कसा वाटलं हे मला नक्की कळवा. आणि आजच्या व्लॉगचं जे स्पेशल होतं ते नक्की कळवा. चला भेटूया लवकरच. आता जातोय हॉटेलवर. चला बाय, गुड नाईट.